नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक मॅथमॅटिक्सचं आपलं फर्स्ट चॅप्टर चालू आहे लॉगॅरिथम. आणि ह्या लॉगॅरिथम चॅप्टरचं जे काही बेसिक आहे किंवा जो थेरोटिकल पार्ट आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. त्यामध्ये मग लॉगॅरिथमची कन्सेप्ट असेल, लॉज ऑफ इंडायसेस असतील, लॉगॅरिथमचे दोघं प्रकार नॅचरल आणि कॉमन लॉगॅरिथम. सो हे आपण समजून घेतलं, त्याच्यातलं रिलेशन पण बघितलं. नंतर बेसिक प्रॉपर्टीज आपण बघितल्या लॉगॅरिथमच्या, लॉज आपण डिस्कस केले लॉगॅरिथमचे. हा पूर्ण जो थेरोटिकल पार्ट आता आपण लिहून घेतला आहे, जे काही नियम तुम्ही लिहून घेतलेत, आता एक्झॅक्टली यांना अप्लाय करून न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे आपण शिकणार आहोत. इथं जे मी प्रॉब्लेम घेणार आहे हे प्रॉब्लेम असेच आपण घेणार आहोत की जे एक्झाममध्ये डायरेक्टली विचारले जातील. यामध्ये काही क्वेश्चन असे असतील की ते प्रिव्हियसली विचारले गेलेले आहेत, MSBTने ते समरमध्ये विंटरमध्ये विचारलेले आहेत, ते सुद्धा मी इथे इन्क्लूड केलेले आहेत. हे जेवढे प्रॉब्लेम आपण आता आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत किंवा येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत, या प्रॉब्लेममधनं तुमच्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या स्ट्रॉंग होतील. म्हणजे जे थेरोटिकल पार्ट आपण डिस्कस केलोय त्याचं आपण आता अप्लिकेशन करतोय, तो त्या कन्सेप्ट तुमच्या स्ट्रॉंग होतील. त्यासोबतच मित्रांनो, एक्झाममध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने क्वेश्चनचा आन्सर लिहू शकणार. सो त्याचे मार्क्स पण तुम्हाला इनडायरेक्टली मिळणारच आहे. ओके, म्हणजे जे क्वेश्चन्स आपण इथे घेणार आहोत हे डायरेक्टली तुम्हाला एक्झामसाठी मदत करतील. आता बघा, त्यात सगळ्यात पहिला प्रकार जो असेल तो काय आहे. ऑलरेडी आपण बघितलं आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये आणि लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट कसं करायचं हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. म्हणजे ते बेसिक तुम्हाला माहिती असं मी कन्सिडर करतो. आता इथं आपल्याला काय करायचं की अशा पद्धतीचे एक्सप्रेशन तुम्हाला दिले जातील आणि याचं आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची किंवा त्याचं इव्हॅल्युएशन करायचं. इव्हॅल्युएट म्हणजेच काय, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा, असा हा एक प्रश्न आहे. याचे आपण जवळजवळ 8-10 प्रकारचे एक्झाम्पल घेणार आहोत. सो अशाच प्रकारचा एक क्वेश्चन आधी MSBTने विचारला आहे. मग आता ह्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुमचे मित्रांनो स्क्वेअर आणि क्यूब पार्ट असणं गरजेचं आहे. आता ऑलरेडी तुम्ही 10ची एक्झाम पास केली म्हणजे तुमचं स्क्वेअर क्यूब हे पार्ट असतील असं कन्सिडर करतो आणि या एक्झाम्पलला सुरुवात करतो. जर ते पार्ट नसतील तर एक गोष्ट लक्षात घ्या, 30 पर्यंत तुमचे स्क्वेअर म्हणजे वर्ग हे पार्ट असणं गरजेचं आहे आणि मिनिमम 10 पर्यंत तुमचे क्यूब पार्ट असणं गरजेचं आहे. जर ते तुमचे पार्ट असतील तर असे प्रश्न तुम्ही खूप इझिली तुम्ही सॉल्व्ह करणार. ठीक आहे, चला मग आता आपण स्टार्ट करूया. या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात. लक्षात घ्या, तर हा जो काही पहिला प्रश्न आहे की इव्हॅल्युएट, आपल्याला याला इव्हॅल्युएट करायचं आहे. तर आता याला सॉल्व्ह करण्याच्या दोन पद्धती आहेत. दोघं पद्धती खूप व्यवस्थितपणे समजून घ्या, अशी बरेच एक्झाम्पल आपण इथं सॉल्व्ह करतोय. तर सगळ्यात पहिली पद्धत काय की जे काही एक्सप्रेशन दिलेलं आहे मित्रांनो, तर त्या एक्सप्रेशनला काय करायचं की एक्सने त्याला डिनोट करायचं की लेट द गिवन एक्सप्रेशन इज एक्स. हे जे काही एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याला मी काय म्हणतो, एक्स म्हणतो. मग आता एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 125 म्हणजे 125 टू द बेस 5 मी असं त्याला लिहितोय. ओके, लेट. त्याला मी असं समजलं की हे जे एक्सप्रेशन आहे याला आपण एक्स मानूया. ज्यावेळेस आपण त्याला एक्स इक्वल टू लॉग ऑफ 125 टू द बेस 5 लिहितोय, हे बघितलं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता मी सहज तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की हा राजांनो कोणता फॉर्म आहे रे, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे का लॉगॅरिथमिक फॉर्म आहे? तर याच्यात लॉग प्रेझेंट आहे म्हणजे सर हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्मला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो का? येस. एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो का? येस. दोघांमध्ये गोष्ट कॉमन काय असते की लॉगचा जो काही बेस असतो हाच बेस एक्सपोनेन्शियल फॉर्मचा असतो, पण या लॉगॅरिथममध्ये जे इक्वल टू असतं ती पॉवर असते आणि लॉग ज्याचा काढतो ते आन्सर असतं एक्सपोनेन्शियल फॉर्मचं. लक्षात येते तुम्हाला? ऑलरेडी हा पार्ट आपण डिस्कस केला आहे. म्हणजे सांगायचं मला काय की इथं आपण जे इव्हॅल्युएशन करतोय किंवा ज्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय ते लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, लॉगचं एक्सप्रेशन आहे. तर याला काय करायचं, आधी एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, लगेच तुमचं आन्सर मिळतं. मग त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट कसं करणार, तर बघा लक्षात घ्या. सो याला आपण आधी सुरुवातीला काय म्हटलोय की लेट इट इज एक्स, याला आपण एक्स कन्सिडर करतोय. सो देअरफॉर याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म, सो देअरफॉर एक्सपोनेन्शियल फॉर्म इज. ओके, चला मग आता याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा लिहिणार बरं आपण. जो काही बेस इथं असतो बघा, आता इथं बेस कोणता आहे 5, तर हा झाला 5 बेस ॲज इट इज. आणि लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये जे आन्सर आलेलं असतं ते काय असतं मित्रांनो, याची पॉवर, आणि ज्याचा लॉग तुम्ही काढतात ते आपला एक्सपोनेन्शियल फॉर्मचा असतं आन्सर 125. ओके, हा झाला त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता विचार करायचं बघा, या साईडला काय 5⁻x आणि इकडे आहे 125, इकडे आहे 125. आता प्रयत्न काय करायचा की इक्वल साईनच्या लेफ्ट हँड साईडला आणि इक्वल साईनच्या राईट हँड साईडला सेम बेस असणं गरजेचं आहे. बेस सेम बरं आपण कन्वर्ट करू शकतो का, हा प्रश्न स्वतःला विचारायचा. त्यासाठी तुमचे स्क्वेअर आणि क्यूब पार्ट असणं गरजेचं असं मी तुम्हाला म्हटलो. आता बघा 5⁻x आहे, तिकडे तर व्हेरिएबल आहे, पण हा 125 जो आहे तो आपण 5च्या टर्ममध्ये लिहू शकतो का? येस. बघा 5चा पॉवर मित्रांनो, 5चा पॉवर जर 1 केला तर याचं उत्तर
उत्तर काय येतं 5. 5चा पॉवर जर 2 घेतला म्हणजे स्क्वेअर केला तर 5 × 5 याचं उत्तर किती येतं रे 25. आणि 5चा पॉवर 3 केला तर 5 × 5 × 5 याचं उत्तर किती येतं 125. 125 लक्षात घ्या. म्हणजे या 125ला आपण असं लिहू शकतो बघा, हा 5x तर इकडचा बरोबर आहे. याला आपण कसं लिहू शकतो राजांनो, इट इज 5⁻³ 5चा क्यूब. मग आता बघा दोघा साईडला इक्वॅलिटी आहे म्हणजे काय की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड बोथ आर इक्वल. मग यावरून आपण काय लिहू शकतो की देअरफोर 5 बेस सेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय की x ची व्हॅल्यू काय आली 3. इथून x ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 3. पण राजांनो हा जो x आहे, x म्हणजे काय, सुरुवातीलाच तुम्ही काय केलंय की हा जो काही पार्ट आहे राईट हँड साईडचा log of 125⁵ याला आपण x मानलेलं आहे बरोबर. म्हणजे ही x ची व्हॅल्यू म्हणजे कुणाची व्हॅल्यू आली log of 125 याचा आन्सर किती आला मग 3. हे आलं त्याचा आन्सर. क्वेश्चन आपल्याला होता फाइंड द व्हॅल्यू. आलं किती सोपं आहे. म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली की इव्हॅल्युएट किंवा फाइंड द व्हॅल्यू अशा टाईपचा जर का प्रश्न आला 2 मार्काला हा प्रश्न विचारला जात असतो MSBT एक्झाममध्ये, फायनल एक्झाममध्ये, एंड सेमिस्टर एक्झाममध्ये. तिथं 2 मार्काला विचारला जात असतो. पण मी तुम्हाला असं म्हटलंय की मध्ये पण बऱ्याचशा युनिट टेस्ट तुमच्या होत असतात. तर युनिट टेस्टमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. कारण क्वेश्चन असेच फ्रेम केले जातात की त्याची प्रॅक्टिस तुम्हाला एंड सेममध्ये कामात आली पाहिजे. म्हणून मित्रांनो या टाईपचा प्रश्न आहे तुम्हाला जी युनिट टेस्ट असेल तिथं सुद्धा विचारला जाईल. एंड सेममध्ये 2 मार्काला विचारला जाईल. तर लॉगचं जे काही एक्सप्रेशन दिलं आहे त्याला x कन्सिडर करायचं, त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा आणि बेसिक जे काही आहे मॅथमॅटिक्सचं त्याचा वापर करायचा आणि आन्सर फाइंड आउट करायचं. ही झाली एक मेथड. या मेथडने तुम्ही जाऊ शकता. दुसरी मेथड काय आहे लक्षात घ्या. याला दुसऱ्या मेथडने पण आपण सॉल्व्ह करू शकतो. या दोघा मेथड तुम्हाला शिकायचे आहेत. तुम्हाला जी या दोघांपैकी जी मेथड तुम्हाला आवडेल त्या मेथडचा तुम्ही वापर करू शकतात. मग तुम्हाला जर प्रश्न पडला की सर या दोघा मेथडचं जे आहे दोघांना मार्क मिळतील का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे यस. तुम्ही या दोघांपैकी कोणतीही मेथड वापरा, तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार आहेत. दोघं मेथड ह्या MSBTला अलाउड आहेत लक्षात घ्या. तर ह्या मेथडने एक आन्सर आला. याच क्वेश्चनला आपण आता काय करूयात दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करूयात. लक्ष द्या. आता मी याला दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करतो. ठीक आहे. हाच क्वेश्चन काय दिले बरं एक्सप्रेशन log of 125⁵ इज इक्वल टू. आता मी काय करणार आहे की जे लॉज तुम्हाला मी शिकवलेत, जे रूल्स किंवा ज्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला शिकवल्यात त्या आपण इथं अप्लाय करूयात. कशा बघा लक्षात घ्या. हा जो काही प्रकार आहे याला मी असं लिहू शकतो का log ऑफ हा जो 125 आहे इथंच तुम्हाला मी सांगितलं 125ला आपण कसं लिहू शकतो 5चा पॉवर 3 म्हणजे 5चा क्यूब. याला आपण असं लिहू शकतो बघा 5चा क्यूब. बेस काय आहे राजांनो 5. बेस काय 5 बरोबर का नाही. बेस ॲज इट इज 125ला फक्त 5चा पॉवर 3 आपण असं लिहून घेतलं. आता जेव्हा मी असं बघतो की एखाद्याचा पॉवर जर असेल आणि लॉगमध्ये तर लॉगची एक प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला आठवली पाहिजे. ती प्रॉपर्टी कोणती लक्षात घ्या. आता इथं मी ती प्रॉपर्टी तुम्हाला लिहून देतो बघा. आधी ती प्रॉपर्टी समजून घ्या की जर लॉग ऑफ m⁻n असेल आणि बेस a असेल तर याला आपण कसं लिहू शकतो. हा पॉवर जो आहे तो पुढे आणू शकतो आपण n log of m⁻a. ही जी प्रॉपर्टी आहे ही आपण शिकलोय बरोबर. या लॉज ऑफ लॉगरिथममध्ये मी हे तुम्हाला शिकवलंय की एखाद्या व्हॅल्यूचा जर का पॉवर असेल तर तो पॉवर पुढे येऊ शकतो लॉगमध्ये. मग इथं काय होणार की हा 3 जो आहे तो समोर लिहू शकतो आपण. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो की हा 3 पुढे आला तर मध्ये काय राहणार मग log of 5⁵. मग ही कोणती प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी त्याच्या समोर त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की तुम्ही कोणत्या प्रॉपर्टीचा वापर केलाय. तेच आपण कोणत्या प्रॉपर्टीचा वापर केलाय ते लिहायचं log ऑफ m त्याचा पॉवर n⁻a. तर हा n मी समोर लिहिलेला आहे. हे एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. ठीक आहे. MSBTच्या एक्झाममध्ये जो आपण पेपर लिहिणार हे एक्सप्लेनेशन आपल्याला द्यावं लागतं की तुम्ही ही स्टेप कशी लिहिली याचा वापर करून आपण लिहिलंय. ओके. मग चला आता परत तुम्हाला इथं आणखी आपण एक लॉ आपण वापरणार आहोत log ऑफ 5⁵. लॉग ऑफ कोणत्याही नंबरचा जेव्हा तुम्ही लॉग काढतात आणि बेस सेम असतो तेव्हा त्याचा आन्सर असतं 1. मग आता इथं काय राहणार 3 आणि याचा आन्सर काय येणार 1. मग परत इथं आपण कोणती प्रॉपर्टी वापरली लक्षात घ्या. हा आला 1. इथं आपण कोणती प्रॉपर्टी वापरतोय त्याचं एक्सप्लेनेशन इथं द्या की log ऑफ एनी नंबर विथ सेम बेस याचं आन्सर काय असतं 1. याचं आन्सर असतं 1. मग काय आलं रे फायनल आन्सर. सो इट इज इक्वल टू 3. सो राईट हँड लेफ्ट हँड साईडला काय आहे log ऑफ 125⁵ याचा आन्सर काय येणार मग 3. ठीक आहे. याचा आन्सर काय येणार 3. सो तुम्ही काय करू शकतात लॉज ऑफ लॉगरिथमचा वापर करू शकतात. त्या नियमांचा वापर करून पण आन्सर फाइंड आउट करू शकतात किंवा बेसिक दिलेला फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून पण आन्सर फाइंड आउट करू शकतात. याचं आन्सर आलं 3 आणि याचं आन्सर आलं 3. परत एकदा ह्या प्रश्नाला मी समजून सांगतो. तुमचं लक्ष व्यवस्थित असू द्या. बघा पहिल्या मेथडने जाऊयात. दोघा मेथड अप्लिकेबल आहेत. दोघांचा वापर एक्झाममध्ये करू शकतात. दोघा मेथडना मार्क्स मिळणार आहेत आणि हे मार्क्स हे जे प्रॉब्लेम आहेत ते 2 मार्कांसाठी विचारले जात असतात. सुरुवातीला जे काही दिलेलं आहे
त्याला एक्स समजायचं, लेट इट इज एक्स, त्याला एक्स मानायचं. मग एक्स मानल्यानंतर हे पूर्ण फॉर्म, हा जो काही पूर्ण फॉर्म दिसतोय तो आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म दिसतोय. त्या लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्या आणि कन्वर्ट झाल्यानंतर दोघं बाजूचा बेस सेम कसा आणता येईल आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागतो. सगळंच नाही मित्रांनो समजून जात, काही गोष्टी आपल्याला डोक्याचा वापर करावा लागतो, आपलं डोकंसुद्धा वापरावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं डोकं वापरणार ना तेव्हा तुम्ही चांगलं शिकणार. तर त्यामुळे स्वतःला पण यूज करा. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यानंतर दोघं बाजूचा बेस आपल्याला सेम आणायचा असतो. आता 5x आहे, तर इकडे आपण 125ला काय लिहून घेतलं, 5चा पॉवर 3. मग बेस दोघं बाजूला सेम झालं, मग पॉवरला तुम्ही इक्वेट करू शकतात. मग एक्सचं उत्तर आलं 3 आलं. आणि एक्स आपण कुणाला म्हटलंय, दिलेल्या फंक्शनला आपण एक्स म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढे आता इकडे दुसऱ्या मेथडने जर तुम्ही गेला तर इथं नियम वापरायचे आहेत आपल्याला. जो काही दिलेलं एक्सप्रेशन आहे ते 125ला मी 5चा पॉवर 3, 5चा क्यूब लिहिला आणि या 3ला मी पुढे घेऊन आलो बाय युझिंग लॉगरिथम प्रॉपर्टी. आणि मग एखाद्या नंबरचा तुम्ही लॉग काढता आणि बेस पण तोच आहे, त्याचं उत्तर असतं 1, बरोबर. मग डायरेक्टली तुम्ही आन्सर काढू शकता. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असणार. हे पहिलं एक्झाम्पल झालं व्यवस्थित लिहून घ्यायला. व्हिडिओला प्रॉपर पॉज करायचा आणि हे सगळं एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. आता आपण काय करूयात की असाच एक प्रश्न आपल्याला विंटर 2017मध्ये विचारला होता, तो क्वेश्चन आपण आता डिस्कस करूया याच्यानंतर. चला दुसरा प्रश्न आपण इथं बघूयात. नंबर 2 की फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ लॉग 81 to the base 3 to the base 3. ओके, लॉग 81 टू द बेस 3 याचा आपल्याला या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. मित्रांनो हा प्रश्न जो आहे आपल्याला कधी विचारला होता लक्षात घ्या. हा विंटर एक्झाम 2017मध्ये हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता. प्रश्न काय होता, इव्हॅल्युएट किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ धिस. ठीक आहे, याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ऑलरेडी क्वेश्चन मी इथं वरती मार्क केलेला आहे. आता त्याच्यामधले एक्झाम्पल मी घेतोय. हे झालं पहिलं एक्झाम्पल आणि हा दुसरं एक्झाम्पल जे ते MSBTला विचारलेलं आहे ऑलरेडी. आता आपण याला सॉल्व्ह करूया. दोघं मेथडने मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. पहिल्यांदा आपण काय करूया, एक्सपोनेन्शियल फॉर्मची मदत घेऊ आपण. बघा जे काही दिलेलं आहे तुम्हाला, हे जे काही दिलेलं आहे त्याला काय कन्सिडर करायचं, लेट. ओके, म्हणजे समजा जे दिलेलं आहे त्याला आपण मानूया एक्स, त्याला काय म्हणूया एक्स. मॅथमॅटिक्समध्ये आपण असंच करत असतो. जे काही तुम्हाला माहिती नाही ना तिची सुरुवात आपण काय करत असतो, अननोनपासनं करत असतो, एक्सपासनं करत असतो. की समजा लेट हे जे काही दिले ते काय आहे एक्स. मग मी त्याला असं लिहितो, लॉग ऑफ 81 टू द बेस 3. मग आता काय करायचं की दिलेला फॉर्म जो आहे तो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेस सेमच असतो, फक्त इथं जो काही एक्स आहे तो पॉवरला जाणार आणि 81 जो आहे तो आन्सर म्हणून लिहिला जातो. ठीक आहे. मग बघा मी डायरेक्ट आता सेम लिहितो बघा. देअरफॉर एक्सपोनेन्शियल फॉर्म, देअरफॉर एक्सपोनेन्शियल फॉर्म इज. ओके, देअरफॉर द एक्सपोनेन्शियल फॉर्म इज. माझं एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येणार, इथं बेस आहे 3, मग हा 3 रेस्ट टू द पॉवर एक्स इज इक्वल टू 81. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता तुम्हाला इथं डोकं लावायचं आहे की हा जो काही 81 आहे याला 3च्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल आपल्याला. मग बघा 3 आहे ना तिकडे, हिंट ऑलरेडी दिली की 3. मग 3चा बघा पॉवर जर 1 केला तर 3, 3चा जर का पॉवर 2 केला तर 9, 3चा पॉवर जर 3 केला तर 27 आणि 3चा पॉवर जर का 4 केला तर आन्सर येते 81. सो 81ला आपण कसं लिहू शकतो, 3चा पॉवर 4. म्हणजे बघा याला आपण असं लिहू शकतो 3चा पॉवर 4. आणि आता दोघं बाजूला बघा मित्रांनो, दोघं बाजूला बेस सेम आहे तर डायरेक्टली तुम्ही याच्यावरून आन्सर काय लिहू शकतात. सो देअरफॉर इथं एक्सची व्हॅल्यू डायरेक्टली काय लिहू शकतात, 4. पण एक्स कुणाला म्हटलं आहे आपण, सो देअरफॉर लॉग ऑफ 81 टू द बेस 3 याला आपण एक्स म्हटलं आहे आणि याचं आन्सर आलं 4. हे झालं मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर. 2 मार्काला अतिशय सोपा प्रश्न विचारला होता. दिलेल्या प्रश्नाला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. एक्सपोनेन्शियल फॉर्ममधलं कन्वर्ट झाल्यानंतर बेस दोघं बाजूला कसा सेम आणता येईल त्यासाठी थोडंसं स्वतःचं डोकं वापरायचं. आपण जे काही 10वीपर्यंत शिकत आलो ते बेसिक वापरायचं आणि लगेच आन्सर आलं. क्लिअर. आता यालाच मी काय करतो, दुसऱ्या मेथडने तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह जी मेथड आहे, अल्टरनेटिव्ह मेथडने आपण याला स्टडी करूया याच एक्झाम्पलला. बघा मग आता दुसऱ्या मेथडमध्ये आपण काय करतो की लॉगचे जे नियम आहेत त्याचा आपण वापर करत असतो. बघा आपल्याला गिवन काय आहे, सो गिवन जे आहे आपल्याला ते काय आहे की लॉग ऑफ 81 टू द बेस 3 याला लिहायचं असंच आणि रीड पण असंच करायचं, लॉग ऑफ 81 टू द बेस 3. मग आता बघा मी काय करतो, लक्षात घ्या. हा लॉग 81 जो आहे 81 याला मी असं लिहू शकतो, आताच आपण बघितलं 3 रेस्ट टू पॉवर 4 आणि बेस काय आहे 3.
आणि आता मी थोड्या वेळापूर्वी मागच्या एक्झाम्पलमध्ये जी प्रॉपर्टी तुम्हाला शिकवली त्याच प्रॉपर्टीचा वापर करेल. हा 4 मी असा पुढे लिहेल, हा 4 पुढे लिहिला आणि लॉग ऑफ 3 टू द बेस 3. मी असं हे कशामुळे लिहू शकलो त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं आपल्याला की लॉग ऑफ m रेस टू n असेल टू द बेस a, तर डोक्यावरचा जो n आहे तो पुढे येतो, समोर येतो. ठीक आहे, हे एक्सप्लेनेशन आपल्याला गरजेचं असतं, ते आपल्याला द्यावं लागतं, जे की आपण इथं दिलं आहे. मग आता बघा हे झालं, हा 4 ॲज इट इज. याचं उत्तर काय येणार आहे, लॉग ऑफ जो नंबर आहे तोच बेसला आहे, तर याचं उत्तर काय असतं 1. का बरं असं, परत त्याचं एक्सप्लेनेशन द्या की लॉग ऑफ ए जर असेल आणि बेस सेम असेल तर याचं उत्तर काय येतं 1 येतं. हे एक्सप्लेनेशन जे देतात, जे विद्यार्थी देतात त्यावरून लगेच लक्षात येतं की ह्या विद्यार्थ्याला ही कन्सेप्ट समजली. सो या एक्सप्लेनेशनलाच मार्क असतात, लगेच लक्षात घ्या. मग याचं उत्तर काय आलं रे 4. म्हणजेच लॉग ऑफ 81 टू द बेस 3, याचं उत्तर आलं 4. तर तुम्ही ह्या मेथडने जा किंवा ह्या मेथडने जा, दोघं मेथड तुमच्या कशा आहेत, सेम आन्सरपर्यंत तुम्हाला घेऊन जातात. फक्त इथं आपण काय करतो की दिलेला जो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आधी कन्वर्ट करतो आणि मग आन्सर फाइंड आउट करतो. इथं आपण काय करत असतो की दिलेला फॉर्म ॲज इट इज असतो, त्याला आपण डायरेक्ट लॉगॅरिथमचे नियम वापरतो आणि त्याला सॉल्व करत असतो. सो दोघं फॉर्म वापरा, म्हणजे दोघं फॉर्मपैकी कोणताही फॉर्म तुम्ही एक्झाममध्ये वापरू शकता. दोघं फॉर्मला तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत हे लक्षात घ्या. चला नोट डाऊन करून घ्या. हे झालं दुसरं एक्झाम्पल. यानंतर चला आता आपण तिसरं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, नंबर 3. सो अगेन क्वेश्चन सेम आहे की इव्हॅल्युएट किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ द गिवन. सो हा आहे लॉग ऑफ 4 टू द बेस 64 टू द बेस 64. लॉग ऑफ 4 टू द बेस 64. ओके, लॉग ऑफ 4 टू द बेस 64. चला आता याला आपण सॉल्व करूयात. ठीक आहे, लक्षात घ्या. मग काय करणार आहे, जी पहिली मेथड आहे त्या मेथडचा वापर करतो मी. आधी जे काही दिलेलं आहे तुम्हाला याला काय करायचं मित्रांनो, लेट जे दिलेलं आहे त्याला x मानूया. सो लॉग ऑफ 4 टू द बेस 64. जे काही दिलं आहे त्याला x समजायचं असं आपण लिहून घेणार. ठीक आहे, मग आता आपण काय करूयात की जे काही तुमच्याकडे आहे स्क्वेअर क्यूबचं जे बेसिक आहे ते तुम्ही समजून घ्या आणि ते लिहा. आता बघा मित्रांनो, हा 4 आणि 64 यांच्यात काय बरं रिलेशन आहे हे लक्षात घ्या. आधी तुम्ही हा फॉर्म कोणता दिला आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याला कन्वर्ट करून घेऊ आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. लक्षात घ्या. सो देअरफॉर पहिली टर्म काय, कन्वर्ट इट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म इज, बोला मग याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येणार, बेस ॲज इट इज राहणार 64 रेस टू द पॉवर x आणि हा आला 4, हा आला एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, आता दोघं बाजूचा जो बेस आहे तो बेस आपल्याला काय करायचा आहे, सेम आणायचा. दोघं बाजूचा बेस आपल्याला सेम आणायचा आहे. मग आपण हा 64 आणि 4मध्ये आपण जरा सेम कसं आणू शकतो, यांच्यातलं रिलेशन बरं काय आहे, तर बघा आपण 4ला असं लिहू शकतो, 4चा पॉवर जर 1 असेल तर 4, 4चा पॉवर 2 असेल तर याचा आन्सर येतं 16 आणि 4चा पॉवर 3 असेल तर याचा आन्सर काय येतं राजांनो 64. 4चा क्यूब 64. मग आपण याला असं लिहू शकतो का, चेक करा. हा 64 आहे, हा काय आहे 64. तर याला आपण असं लिहू शकतो का, 4चा पॉवर 3 आणि त्याच्या रेस्ट टू द पॉवर x इज इक्वल टू 4 असं आपण लिहू शकतो. यस, असं आपण त्याला लिहू शकतो. 64 येतो त्याला आपण असं लिहू शकतो 4चा पॉवर 3, 4चा पॉवर 3 असं आपण लिहू शकतो. मग आता बघा लॉज ऑफ इंडायसेस आहे की 3 इंटू x असेल तर याला आपण असं लिहिता येईल 3x. ओके, मग दोघं बाजूला बेस सेम आहे. दोघं बाजूला बेस सेम आहे म्हणजे काय, त्यांच्या पॉवर पण कशा असतील, सेम असतील. तर यावरून आपण काय लिहू शकतो, सो देअरफॉर यावरून आपण काय लिहू शकतो की इकडे लेफ्ट हँड साईडला जी पॉवर आहे 3 रेस टू x आणि इकडची पॉवर काय असेल, जिथं काही नसतं तिथं पॉवर काय असेल 1. मग याला आपण कसं लिहिणार, इक्वल टू 1. मग यावरून x ची व्हॅल्यू काय आली 1/3. पण x म्हणजे कोणाला पण समजलेलं आहे. सो देअरफॉर लॉग ऑफ 4 टू द बेस 64 याला आपण काय लिहिणार 1/3. 1/3. ओके, हे अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. ही झाली आपली एक मेथड, ज्या मेथडने तुम्ही आन्सर फाइंड आउट केलं. आता अल्टरनेटिव्ह मेथड जी आहे त्या मेथडचा वापर करूया. ठीक आहे, सेकंड मेथड जी आहे त्याचा आपण वापर करूया. म्हणजे दिलेला आहे आपल्याला, सो गिवन बघा काय आहे गिवन, लॉग ऑफ 4 टू द बेस 64 टू द बेस 64. आता इथं विचार करा, इथं आपण काय करत असतो, बेस, मी काय म्हटलं तुम्हाला, बेस जो आहे ते बेस सेम करण्याचा प्रयत्न करायचा. इथं 64 आहे ना,
हा आहे बेसला काय आहे 64. मग मी ह्या 4ला असं काय बरं करू शकतो, त्याला 64च्या फॉर्ममध्ये मी लिहू शकतो का 64च्या फॉर्ममध्ये? यस. बघा 4 आणि 64 मधलं रिलेशन काय बरं होतं, 4चा जर का मी क्यूब केला तर आन्सर काय येतं 64, बरोबर का नाही? तर क्यूब केल्यानंतर 64 येतं. तर मी याला असं लिहू शकतो का 4 = 64चा पॉवर 1/3. 1/3 पॉवर म्हणजे काय, क्यूब रूट. 64चा क्यूब रूट काय 4 आणि 4चा क्यूब काय 64. सेम 4चा क्यूब 64 आणि 64चा क्यूब रूट 4. ओके. मग आता बघा मी याला कसं लिहिणार आहे, हा जो काही 4 आहे इथला त्याला मी लिहून घेतो 64 × 1/3. ठीक आहे, 64 × 1/3. 64चा 1/3 पॉवर म्हणजेच काय 64चं क्यूब रूट आणि 64चं क्यूब रूट असतं 4. म्हणजे ह्या 4ची व्हॅल्यू आपण अशी सुद्धा लिहू शकतो. मग अशी लिहून घेतल्यानंतर आता 64चा पॉवर 1/3 जो आहे त्याला आपण समोर आणू शकतो. सो 1/3 लॉग ऑफ 64 आणि हा 64. आता त्याला समोर काय आणलं त्याचं कारण द्या, कारण लॉग ऑफ ए बेस असेल m⁻n असेल तर तो पॉवर पुढे लिहिता येतो आपल्याला, बरोबर का नाही? ती पॉवर आपल्याला पुढे लिहिता येते म्हणून ती मी पुढे लिहिलं. नंतर आता बघा इथं 64 आहे, इथं पण 64 आहे, इथं पण काय 64. मग दोघं जेव्हा एखाद्या व्हॅल्यू काढतो आपण लॉगची एखाद्या फंक्शनची आपण लॉग जेव्हा काढत असतो विथ सेम बेस, मग त्याचा आन्सर काय येतं 1. म्हणजे हे काय येणार 1. कशामुळे 1 आलं ते एक्सप्लेनेशन द्या. लॉग ऑफ a⁻a याचा आन्सर काय येणार 1, बरोबर का नाही? म्हणजे इथून याचं फायनल आन्सर काय आलं 1/3. सो 1/3. पण हे आन्सर कुणाचं आहे, लॉग ऑफ 4⁻64 याचं आन्सर आलं 1/3. समजते तुम्हाला? सो याही मेथडने जाऊ शकतात, याही मेथडने जाऊ शकतात. पण मला लक्षात येते की काही विद्यार्थ्यांना ही जी सेकंड मेथड आहे थोडीशी डिफिकल्ट जात असेल. याचं काय कारण की सर इथं लॉगचे नियम आपल्याला वापरावे लागत आहे आणि ते लॉगचे नियम लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये काय म्हटलं की जे नियम लिहून देतोय मी तुम्हाला ते नियम पाठ ठेवा. कारण नियम जे असतात, जे लॉज असतात ते लक्षात असणं गरजेचं आहे. कोणताही खेळ खेळत असताना त्या खेळाचे नियम जर का तुम्हाला माहिती नसतील, त्या स्पोर्टचे रूल्स जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही चांगलं खेळूच शकत नाही. लक्षात घ्या, खो खो खेळताय तर त्या खो खोचे तुम्हाला नियम माहिती पाहिजे. क्रिकेट तुम्ही खेळताय तर क्रिकेटचे तुम्हाला रूल्स माहिती पाहिजे. जर रूल्सच माहिती नाही तर तुम्ही कितीही चांगलं खेळा ते तुम्हाला तसा आउटपुट चांगलं मिळणार नाही. तर इथं पण असं आहे की लॉगॅरिथमचे जे रूल्स आहेत हे रूल्स जर तुमच्या लक्षात असतील, पाठ असतील तरच तुम्ही त्याचा वापर करू शकतात. ठीक आहे. सो सेकंड फॉर्मॅट किंवा सेकंड टाईपचं जे एक्झाम्पल आहे, सेकंड टाईपची जी मेथड आहे त्याचा वापर करण्यासाठी कंपल्सरी तुमचे नियम पाठ असणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि पहिल्या टाईपमध्ये तुमच्या लक्षात येतं आहे की गिवन फॉर्मला आपण एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करतो आणि आन्सर फाइंड आउट करतो. तर चला, हे झालं तिसऱ्या प्रकारचं एक्झाम्पल, तिसरं नंबरचं एक्झाम्पल. लिहून घ्या तुम्ही हे. व्हिडिओला पॉज करायचं आणि हे सगळं कंटेंट लिहून घ्यायचं. यानंतर आता आपण काय करूया, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके. 4 नंबर 4. ओके. ते घेतो मी लॉग ऑफ 32/16. लॉग ऑफ 32/16. ठीक आहे. चला आता याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे, नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. आता असेच बऱ्याचशा एक्सरसाइज तुम्हाला बुकमध्ये मिळतील तर तुम्ही काय करू शकतात की या सेम कन्सेप्ट इथं वापर करून त्यांना सॉल्व करू शकतात. ठीक आहे. सो इथं शिकवलेले रूल्स, इथं तुम्हाला जे एक्झाम्पल मी सांगतो याच्या मदतीने तुम्ही आणखी प्रॅक्टिस चांगली करू शकतात. आणि जर अडचण आलीच तर शेवटी मी आहेच, तो क्वेश्चन मला सेट करा, त्या क्वेश्चनचं सोल्युशन मी तुम्हाला नक्कीच देईन. ठीक आहे. चला आता परत याला सॉल्व करूया. नंबर 1 एक्झाम्पल ज्या पद्धतीने आपण सॉल्व केलं पहिल्या मेथडने, नंबर 2 आणि नंबर 3 जी फर्स्ट मेथड जी आपली तसा आपण आधी वापर करूया की जे काही दिलेलं आहे त्याला आपण काय कन्सिडर करणार की लेट हे जे दिलं आहे त्याला आपण x म्हणूयात. सो लॉग ऑफ 32 बेस आहे 16. दिलेल्या गोष्टीला आता कन्वर्ट करायचं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. सो कन्वर्ट इट इनटू द एक्सपोनेन्शियल फॉर्म. सो देअरफॉर एक्सपोनेन्शियल फॉर्म इज, मग बोलायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येणार, बेस किती आहे 16 x 32. बरोबर. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता तुम्हाला विचार काय करायचा आहे की दोघं बाजूला आपल्याला बेस सारखा आणता कसा येईल याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आता हा 16 आणि हा आहे 32. आता 16चा जर विचार केला 16चा तर 16चा जर पॉवर 1 असेल तर 16च येणार. 16चा पॉवर जर का आपण 2 केला तर 16चा पॉवर किती येणार 2 म्हणजे काय 16चा स्क्वेअर 256. 16चा पॉवर 3 केला तर ती व्हॅल्यू आणखी खूप मोठी होणार आहे. म्हणजे यांच्यातलं रिलेशन कसं आहे, बेस सेम आला पाहिजे. मग काही विद्यार्थी म्हणतील की सर हा जो 32 आहे याला 2 × 16 म्हणजे 2 × 16 लिहू शकतो, आपण लिहू शकतो. पण राजांनो दोघं ठिकाणी फक्त 16 बेस सेमच पाहिजे.
जो की 2 पण येतोय तिथं, मग तो बेस डिस्टर्ब करतोय. मग असं आपल्याला काय बरं करता येईल या 16 आणि 32मध्ये की असं वेगळं काय रिलेशन आहे, अशी कोणती टर्म आहे की दोघं ठिकाणी ती बेस म्हणून वापरली जाऊ शकते. तर इकडे लक्ष द्या. आता 2चा विचार करू आपण. दोघं ज्या संख्या त्यांना 2ने भाग जातं, 2चा विचार करू. ह्या 2चा जर का पॉवर 1 केला तर उत्तर काय येतं 2. 2चा पॉवर जर 2 केला तर पॉवर आन्सर काय येतं 4. 2चा पॉवर 3 जर केला तर आन्सर काय येतं 8. 2चा पॉवर जर 4 केला तर आन्सर काय येतं 16. आणि 2चा पॉवर 5 केला तर आन्सर काय येतं 32. बघा, सो लेफ्ट हँड साईडला आहे 16 आणि राईट हँड साईडला आहे 32. तर हा 16 आणि 32 आपण सेम बेसच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो का नाही? करू शकतो. येस. मग 16ला आपण कसं लिहू शकतो बघा, हा 16 जो आहे त्याला 2⁴ लिहू शकतो मी रेस टू द पॉवर x, आणि 32ला मी 2⁵ असं लिहू शकतो. बरोबर झाला का नाही बेस सेम? तर आपल्याला इथं करायचं काय, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यानंतर हा विचार करायचा आहे की दोघांना आपण सेम बेसमध्ये कसं बरं लिहू शकतो याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग बघा, दोघांना आता मी सेम बेसमध्ये कन्वर्ट केलं. आता काय करता येईल बघा, हा आपण लॉज ऑफ इंडायसेस 4 × x, सो इट इज 4x 2⁴. मग आता दोघांचा बेस सेम झाला, म्हणजे याच्यावरून मी लिहू शकतो की 4x ची व्हॅल्यू किती येते 5. मग इथून आपण x ची व्हॅल्यू काय लिहिणार, सो x = 5/4. पण x ही कुणाची व्हॅल्यू आहे, सो याच्यावरनं मला असं लिहिता येतं की log of 32 बेस 16 याचा आन्सर काय येणार 5/4. ठीक आहे, हे आलं याचा आन्सर. समजतंय? सो पहिल्यांदा दिलेल्या एक्झाम्पलला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा आणि त्यानंतर सॉल्व्ह करून घ्या अशा पद्धतीने. सो हेच एक्झाम्पल तुम्ही दुसऱ्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. आणि ती दुसरी मेथड कोणती आपली, त्या ठिकाणी आपल्याला लॉज ऑफ इंडायसेस वापरावे लागतील. परत मी आता आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला मी त्या दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करून देतो. नंतर आता रिमेनिंग एक्झाम्पल जे आहेत ते मी फक्त एकाच मेथडने सॉल्व्ह करेल. ठीक आहे, चला आता दुसरी मेथड आपण बघूया. सो दुसऱ्या मेथडमध्ये काय की जे काही दिलेलं आहे त्याला मी म्हणतो गिवन. हे बघा, सो गिवन काय आहे आपल्याला, log of 32 to the base 16. मग आता आपल्याला याला काय करायचं आहे बघा, 16 आणि 32 बरोबर बेस आपल्याला सेम आणता येतो का आपण त्याचा विचार करू. मग आता हा 32 जो आहे मात्र इथं आपण त्याला असं लिहू शकतो 16 2 × 16 असं आपण त्याला इथं लिहू शकतो. बरोबर. आणि लॉगचा एक नियम आहे, काय आहे तो तुम्हाला इथं समजा लक्षात येईल. बघा, याला आपण असं लिहू शकतो, लॉग जो आहे तो पहिल्या 2ला जाणार विथ 16 बेस प्लस लॉग जो आहे 16ला जाणार विथ 16 बेस. आता हे कशामुळे लिहिलं आपण, कारण इथं दिलेला जो नंबर आहे तो प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये. सो लॉगरिथमिकचा प्रोडक्ट रूल आपण शिकलोय. बघा, तो प्रोडक्ट रूल असा आहे, मी इथं तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देतो की लॉग ऑफ m × n टू द बेस a, m × n जर असेल तर याला आपण असं लिहू शकतो log of m with a बेस आणि log of n with a बेस. सो प्रोडक्ट जर असेल त्याला समच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. मग इथं तेच केलं आहे मी की 2 आणि 16 2 × 16 mn, तर याला आपण 16 बेस वापरला आहे दोघं ठिकाणी आणि समच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. सो हा झाला रूल आपण इथं यूज केला लॉगरिथमिकचा. मग पुढे आता याला मी कसं बरं लिहू शकतो याचा विचार करा. 16 आहे, इथं 16 आणण्याचा प्रयत्न करूया. मग 2चं 16 सोबत रिलेशन काय की 2⁴ म्हणजे असतो 16. तर या 2ला मी असं लिहू शकतो का 16⁻⁴ 1/4. यस, 2चा पॉवर जर 4 केला तर 16, तर 16चं जर का 1/4 रूट काढलं तर आन्सर काय येणार 2. त्याला आपण असं लिहू शकतो, म्हणजे बघा या लॉग ऑफ 16चा पॉवर 1/4 असं मी त्याला लिहू शकतो. आणि इकडे काय येणार आहे, लॉग ऑफ याला ॲज इट इज राहू द्या 16 याला ॲज इट इज राहू द्या. याचा आन्सर तर 1 येणार आहे, डायरेक्टली 1 येणार आहे. पुढे हा 1/4 पुढे येणार. सो 1/4 जर पुढे आला तर इथं काय राहणार लॉग ऑफ 16 आणि लॉग ऑफ 16. आता हा पुढे कशामुळे आला त्याचं एक्सप्लेनेशन इथं द्या की इथं लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n, इथं मी n ला पुढे घेतलेलं आहे, त्याला मी n ला पुढे घेऊन आलो. ठीक आहे. आता इथं लॉग ऑफ 16 टू द बेस 16, लॉग ऑफ 16 टू द बेस 16, त्याचा आन्सर काय येणार 1. म्हणजे बघा हा आला 1/4 × 1 प्लस 1. याचं एक्सप्लेनेशन इथं द्या की इथं आपण काय यूज केलं आहे लॉग ऑफ a टू द बेस a, याचा आन्सर येतं 1. मग हा किती झाला मित्रांनो 1/4 + 1. मग बघा रे 4 1 4 आणि हा 1 म्हणजे 5/4 म्हणजे 5/4. आणि हे आन्सर कुणाचं आलेलं आहे लॉग ऑफ 32 टू द बेस
16. सो असं तुम्ही दुसरी जी मेथड आहे अल्टरनेट मेथड त्याचाही वापर करू शकतात. बट दुसरी मेथड वापरत असताना बऱ्याचशा गोष्टींची तर काळजी घ्यायची तुम्हाला की ठिकठिकाणी आपल्याला लॉगचे नियम वापरायचे आहेत, त्यासोबतच आपल्याला बेसिक जे आहे क्यूब रूट यांचं कन्व्हर्जन पण करता येणं गरजेचं आहे सेकंड मेथडमध्ये. पहिल्या मेथडमध्ये फक्त आणि फक्त दिलेल्या फंक्शनला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. दोघं ठिकाणी बेस सारखा आणण्यासाठी आपल्याला थोडंसं आपलं बेसिक वापरावं लागतं आणि लगेच आन्सर येतं. तर मला असं वाटतं की पहिली मेथड ही खूप सोपी मेथड आहे. आता याच्यानंतरची जी एक्झाम्पल आहे ती मी पहिल्याच मेथडने सोडवतो. ओके, लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहेत आपण काय करूया की फर्स्ट मेथडने सॉल्व करूया. नंबर 5, एक्झाम्पल नंबर 5. log of 1/81 to the base 9. 1/81 to the base 9. ठीक आहे, चला त्याला आपण सॉल्व करूया. काय करणार सगळ्यात आधी जे काही दिलेलं आहे त्याला काय म्हणायचं, लेट. फर्स्ट मेथडने आता मी याला सॉल्व करतो, याला म्हणायचं लेट. समजा की हा आहे x, log of 1/81 to the base 9. ओके, कन्वर्ट करायला कशामध्ये कन्वर्ट करायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. सो देअरफॉर याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म इज, बोला याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येणार मग आता, इथं बेस काय 9. सो 9 raised to the power x इज इक्वल टू 1/81. ओके, सो 1/81. आता हा 81 जेव्हा वरती जाईल तेव्हा याला असं लिहिता येईल. सो देअरफॉर हा वरती जेव्हा जाणार तेव्हा हा असं लिहिता येईल 81 raised to the power -1. 81 raised to the power -1 ॲज पर दी लॉज ऑफ इंडायसेस. जर का 1/a असेल तर याला a raised to -1 लिहितो आपण वरती गेल्यानंतर. ठीक आहे, किंवा असं म्हणू शकता तुम्ही की याची पॉवर जर का m असेल तर इथं आपण काय लिहिणार -m असं आपण वरती जाऊन गेल्यानंतर लिहू शकतो. मग हा जो 9 आहे हा इकडे 9 झाला, या 81ला 9च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का आपण, यस. 9चा स्क्वेअर आहे तो, 9चा स्क्वेअर आहे तो, आणि बाहेर आहे रेस्ट टू द पॉवर -1. लक्षात घ्या तो 2 - 1 नाही करायचा बरं, तो -1 आहे. मग आता लॉज ऑफ इंडायसेस मध्ये या 2चं आणि -1चं काय होणार, प्रोडक्ट होणार, मल्टिप्लिकेशन होणार. तर 2 × -1 म्हणजे -2. मग याला कसं लिहिता येईल, देअरफॉर 9 raised to x इज इक्वल टू 9 raised to -2. मग यावरून काय लिहिता येईल की एक्सची व्हॅल्यू काय येते -2 आणि एक्स काय आहे तुमचा log of 1/81 to the base 9. मग याचा आन्सर काय आलं -2. याचा आन्सर काय आलं -2. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व करू शकतो. हे लक्षात घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 5. यानंतर एक्झाम्पल नंबर 6 इथंच घेतो मी बघा. एक्झाम्पल नंबर 6, चला. log of 12 to the base 2/3. log of 12 to the base 2/3. चला याला सॉल्व करूया. मित्रांनो काय करायचं, याला म्हणायचं लेट x इज इक्वल टू log of 12 to the base 2/3. चला याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा येणार मग, एक्सपोनेन्शियल फॉर्म इज, बोला बेस काय इथं 2/3 हा बेस आहे, रेस्ट टू द पॉवर x इज इक्वल टू 12. आता हा जो 2/3 आहे याला व्यवस्थित बघा, हा अंडररूटच्या बाहेर आहे. जर का तो मित्रांनो मध्ये गेला तर मध्ये जाताना तो काय बनणार 4 बनेल. 4 हा 2 जर मध्ये गेला तर काय बनणार 4, कारण मध्ये जर का 4 असेल त्याचा स्क्वेअर रूट बाहेर येताना 2 येईल. मग त्याला मध्ये जर पाठवला तर 4 आणि ऑलरेडी मध्ये काय आहे 3, 12. म्हणजे काय झाला रे तो अंडर रूटमध्ये 12 रेस्ट टू द पॉवर x इज इक्वल टू 12. आता हा अंडर रूट जो आहे त्याला आपण असं लिहू शकतो का नाही, 12 रेस्ट टू द पॉवर 1/2. यस लिहू शकतो. हां, मग याच्यावरून काय लिहू शकतो बरं आपण, 12 रेस्ट टू x/2 इज इक्वल टू 12. मग दोघं ठिकाणी 12 बेस सेम आहे. मग इथून काय लिहू शकतो आपण बघा. सो देअरफॉर जी की पॉवर आहे लेफ्ट हँड साईडची पॉवर आहे x/2 आणि राईट हँड साईडची पॉवर आहे 1. बरोबर, मग इथून मित्रांनो आन्सर काय आलं x बघा. सो x इज इक्वल टू, या 2ला इकडे पाठवा, आन्सर आलं 2. पण x ही व्हॅल्यू कुणाची आहे, x ची व्हॅल्यू कुणाची, log ऑफ 12 टू द बेस 2/3 इज इक्वल टू 2. हे आला याचा आन्सर, हे आला याचा आन्सर. ओके,
सो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही याचा आन्सर फाइंड आउट करू शकतात. पहिली स्टेप आहे की दिलेल्या फंक्शनला एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करा आणि मग तुमचं बेसिक नॉलेज वापरून तुम्ही त्याला याच्यामध्ये आणू शकतात. ठीक आहे, फायनल आन्सरपर्यंत आणू शकतात. म्हणजे आपण त्याचा आन्सर फाइंड आउट करतो, ही त्याची व्हॅल्यू आली किंवा इव्हॅल्युएशन आलं. ठीक आहे, लिहून घ्या हे सगळं. आता या नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण. 7 नंबरचं एक्झाम्पल घेऊया. ओके, क्वेश्चन आहे की लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ 3 विथ बेस 3 इथं आहे 5. या अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, 2 लॉग आहेत इथं. काय हरकत नाही, घाबरायचं मुळीच नाही. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. याला आधी काय करूया आपण, जे काही दिलं आहे त्याला आपण आधी म्हणूया लेट इट इज एक्स. बघा, लॉग बेस 5 आणि इथं मध्ये काय आहे रे, लॉग ऑफ 3 टू द बेस 3. इथं बघितलं तुम्हाला काय कळतं इथं, लक्षात घ्या. लॉग ऑफ 3 टू द बेस 3 म्हणजे याचा आन्सर काय बरं येणार, याचं आन्सर काय बरं येणार राजांनो, तर याचा आन्सर येणार लॉग ऑफ 5. याचा आन्सर काय येणार 1. कशामुळे याचं 1 येणार आन्सर, आपल्याला प्रॉपर्टी माहिती की लॉग ऑफ a टू द बेस a म्हणजे काय असतं 1, बरोबर. आणि लॉग ऑफ 1 आहे रे, म्हणजे आन्सर काय आला याचं 0. कारण कोणत्याही नंबरचा जेव्हा तुम्ही लॉग काढता, सॉरी 1चा जेव्हा तुम्ही लॉग काढतात विथ एनी बेस, याचा आन्सर काय येतं 0, बरोबर. याला कन्वर्ट करायची पण गरज नाही पडली एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं एक्सचा आन्सर काय आलं 0. पण तुम्ही एक्स कोणाला कन्सिडर केलेला आहे, एक्स तुम्ही कन्सिडर केला आहे लॉग विथ बेस 5. याला तुम्ही एक्स कन्सिडर केला आणि याची व्हॅल्यू काय आली 0. याची व्हॅल्यू काय आली 0. परत लक्षात घ्या, जे काही दिलं आहे लॉग ऑफ 3 विथ बेस 3 याचा आन्सर येणार 1 आणि लॉग ऑफ 1 विथ एनी बेस, इथं 5 असू द्या 2 असू द्या 3 असू द्या, आन्सर काय येणार 0. सो या क्वेश्चनचा आन्सर काय आलं 0. अतिशय सोपा हा प्रश्न होता. ठीक आहे, यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 8. आता यामध्ये बघा, लॉग ऑफ, इथं पण लॉग आहे, लॉग ऑफ एक्सचा स्क्वेअर विथ बेस एक्स आणि याचा बेस आहे मित्रांनो 2. याचा बेस आहे 2. ठीक आहे, आता याला सॉल्व करताना पण लक्षात घ्या, आधी सुरुवातीला मी याला म्हणतो लेट द गिवन फंक्शन इज एक्स लॉग ऑफ 2, सॉरी लॉग टू द बेस 2 आणि इथं काय आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर विथ बेस एक्स. आधी जो ब्रॅकेटमध्ये आहे याचा विचार करा, जो ब्रॅकेटमध्ये त्याचा विचार करा. याला बरं आपण कसं लिहू शकतो बघा रे. सो हा लॉग टू द बेस 2 इथंच राहू द्या, याला ब्रॅकेटमध्ये आपण असं लिहू शकतो ना, हा जो काही एक्स स्क्वेअर आहे याला इथं पुढे आणू शकतो आपण. मग हा पुढे आला 2, मग इथं काय राहणार लॉग ऑफ एक्स टू द बेस एक्स, बरोबर. तो पुढे आणू शकतो आपण आणि तो पुढे आणला आपण, त्याचं कारण इथं तिथं देऊन टाका. इथं आपण त्याचं एक्सप्लेनेशन देऊन टाका. याला पुढे आपण कशामुळे घेऊन आलो, सो ही प्रॉपर्टी लॉग ऑफ m रेस टू n टू द बेस a, n पुढे येणार, या प्रॉपर्टीचा वापर केला आहे आणि मग लॉग ऑफ बेस 2. बोला, लॉग ऑफ एक्स विथ बेस एक्स याला काय लिहिणार, हा 2 ॲज इट इज आणि लॉग ऑफ एक्स विथ बेस एक्स याचा आन्सर काय येणार 1. मग हा 2 × 1 म्हणजे काय झाला परत 2 विथ बेस 2. मग 2 विथ बेस 2 म्हणजे याचा आन्सर काय येणार 1, बरोबर. हे एक्सचं आन्सर आलं आहे, हे आन्सर आलं आहे एक्सचं. पण एक्स इक्वल टू काय आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर विथ बेस एक्स आणि हा आहे 2. सो याचा आन्सर किती येत आहे 1. ओके, सो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही काय करू शकता की लॉगॅरिथमचा वापर करून, त्याच्या बेसिक प्रॉपर्टीचा वापर करून, लॉजचा वापर करून, किंवा जे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलं आहे कन्वर्ट टू द एक्सपोनेन्शियल फॉर्म, कन्वर्ट इट टू द लॉगॅरिथमिक फॉर्म, त्याचा वापर करून, जे बेसिक तुम्ही आतापर्यंत शिकला त्यांचा वापर करून तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. हा झाला टाईप 1चा क्वेश्चन की इव्हॅल्युएट द गिवन फंक्शन. खाली जे फंक्शन दिलं जाईल लॉगॅरिथमिक फंक्शन, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्याचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे. तर जवळजवळ 8 एक्झाम्पल आपण इथं सॉल्व करून घेतलेत. हे सगळे एक्झाम्पल व्यवस्थित लिहा. अशी बरीच एक्झाम्पल तुमच्या बुक्समध्ये असतील, ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आधी सॉल्व क्वेश्चनला ट्राय करा, नंतर मग अनसॉल्व क्वेश्चनला ट्राय करा. जिथं कुठे तुम्हाला काही अडचण आली त्या अडचणीसाठी मी उभा आहे, मला कॉन्टॅक्ट करा. तुमचा तो डाऊट आपण क्लिअर करून घेऊयात. ओके, सो आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असणार, हे समजलं असणार. कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करत चला. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आता वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल बघणार आहोत लॉगॅरिथमचे. सो यावरती 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो एंड सेम एक्झाम्पलला. त्यासोबतच हे एक्झाम्पल तुम्हाला UTमध्ये पण कामात येतील. ओके, सो आपण सगळ्या प्रकारचे क्वेश्चन इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूया आपण. थँक्यू.